त्याला वेगळा, दुपारला वेगळा, संध्याकाळी वेगळा. आणि याला फक्त सूचना सांगितली अशा पद्धतीने सुरू करा की मग तिथं काय आहे काही नाही आमच्या सहित. बरोबर, दुपारी एवढा आपण चुरून जर समजा भाकरी आणि ती भाजी खाल्ली तर आता जयबी त्याच पद्धतीने झाला पाहिजे का नाही. श्री गोपाल कृष्ण संघ सांगात सेवा मंडळ द्वारा आयोजित तीर्थस्थान दर्शन, प्रसाद वंदन व समाज प्रबोधन पदयात्रा वर्ष 24वे, दिवस 6वा. आज आपण सांगवी या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत. काल आपला मुक्काम होता फैजपूरला. तिथे आपली व्याळी झाली, देवपूजा वंदन केली. त्या ठिकाणी आपण प्रवचनामध्ये ऐकलं की मानभाव पंथाचे जे शास्त्री लोक आहेत, सरासरी 90% या जळगाव जिल्ह्यातून फैजपूर या ठिकाणावरून खऱ्या अर्थानं मानभाव पंथाला दिले. मीही स्वतः याच श्री चक्रधर संस्कृत गुरुकुल महाविद्यालय फैजपूर या गुरुकुल मधून शास्त्री झालो. 2013 साली आम्ही शास्त्री सुटलो. सांगत असताना मी तुम्हाला हे सांगितलं की ज्या गुरुकुलची सेवा प्राचार्य दिवी बिडकर शास्त्री यांनी 40 वर्ष केली, त्यांची शेवटची बॅच म्हणजे आम्ही. ते भाग्य आम्हाला लाभलं आणि बाबांच्या आजची जी पहिली बॅच, ती भाग्य आम्हालाच खऱ्या अर्थानं लाभलं. 2 वर्ष दादांनी आम्हाला शिकवलं आणि उर्वरित जे 3 वर्ष बाबांच्या संविधानामध्ये राहून आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर राजधर बाबाजी शास्त्री मराठे सांगवी हे श्री चक्रधर संस्कृत गुरुकुल महाविद्यालय फैजपूर या विद्यालयाचे प्राचार्य होते. मागच्या वर्षी बाबांनी राजीनामा दिला, कारण आता एवढा मोठा व्याप, येणारा जाणारा वर्ग, बाकीच्याही सगळ्या गोष्टी आणि जशी तशी धावपळ वाढत्या वयानुसार होत नसते. एवढी मोठी जबाबदारी सांभाळायची म्हटली तर त्यासाठी सक्षम माणूस हवा. बाबाही सक्षम आहेत, पण व्याप जास्त झाल्यामुळे दगदग होत नाही. बाबांनी मागच्या वर्षी मला वाटते राजीनामा दिला. जवळजवळ 12 ते 13 वर्ष बाबांनी त्या श्री चक्रधर संस्कृत गुरुकुल महाविद्यालय फैजपूरची त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. जवळजवळ बाबांच्याही हातून मानव पंथातले 100 तरी किमान शास्त्री, 200 बाबांच्या हातून 200 शास्त्री या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणून आपण या ठिकाणी येऊन पोहोचलो. या ठिकाणचा जो खऱ्या अर्थानं आपण बघितलं की सगळ्यांनी बऱ्याच वेळपासून आपल्याला त्या रोडला आपली प्रतीक्षा करत होता. बाबा, त्यांचा सर्व परिवार, सगळी भक्त मंडळी उभी होते. अगदी बँड लावून वाजत गाजत आपल्याला या नगरीतून बाबांनी मिरवत या ठिकाणापर्यंत घेऊन आले. खरोखर बाबांचं जे स्नेह आहे आमच्या प्रती, ज्या वेळेला या ठिकाणी आलो, बाबांनी आमचं सर्वांचं स्वागत केलं. बाबांनी सांगितलं मुक्कामाची व्यवस्था या ठिकाणी बाबांनी सांगितली, काय हरकत नाही, आम्ही व्यवस्था करू आणि तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने जशी म्हणाल तशी व्यवस्था करू, कारण हे घर तुमचं आहे. म्हणून आता आपण दररोज एवढे प्रकार खाल्ले. बाबांना आमच्या संयोजकांनी फोन केला, बाबा आता बरेच दिवस झाले, म्हटले आम्ही बेसन चपाती काही खाल्ली नाही, म्हणून आता आम्हाला बेसन चपाती खाऊ घाला. बाबा म्हटले, जो मानेल पदार्थ तोची बरवा, रुचेल ज्याची चवी, ज्याला जे आवडतं ते खाऊ घाला. आपल्याला कसं आहे, एखाद्या वेळेस आपण कधी कधी साधू संत घरी आल्यावर विचारतो, बाबा तुम्हाला काय आवडतं. आता इकडे आल्यावर आम्ही ते एकच सांगतो, बाबा भरीतन भाकर करा. बरोबर आहे.
आता भरीत भाकर म्हणजे हा आमच्यासाठी खऱ्या अर्थानं मराठवाड्यासाठी दुर्मिळ पदार्थ आहे. भरीत आमच्या इकडे होतं, पण विशेष करून जे खानदेशी भरीत राहतं त्या भरताची काही मजा वेगळीच राहते, बरोबर आहे. मग असं जर तुम्हाला सांगितलं किंवा आमच्या भागात सांगितलं बाबाले भाकर कशी खाऊ घालावं, मग त्यांनी आपलं डोकं लावलं, केली पुरणपोळी. बाबा घरी आले, भाकर कशी खाऊ घालावं, पुरणपोळी केली. बाबाला शुगर आहे ना, बाबा खातील का पुरणपोळी? तुम्ही आग्रह करू 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 खाली खाऊ घातली आणि बाबाले काही झालं, मग त्याला जबाबदार कोण? त्रास झाला आणि त्रास झाल्यावर जर तेवढ्या वेळ आटोपलं नाही, समजा गेले बाबा तेवढ्या दिवसाला. आता काय सांगता येतं? माझ्यासारखा माणूस जर समजा तुम्ही आग्रह करू करू खाऊ घातला, थोडा विचार करा. देवाने सांगितलं आग्रह परिग्रह न व्हावा. आग्रह करा एकदा दोनदा तीनदा. म्हणून सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की बाबा हो, बाबांना सांगितल्याबरोबर बाबांनी सांगितलं की बाबा काय हरकत नाही, तुम्ही जे म्हणाल जो मानेल पदार्थ तोची बरवा. तुम्ही म्हटले ना बेसन भाकर करा, काय हरकत नाही. आम्ही सगळ्या गावातले जे उद्देशी परिवार आहे, मला वाटतं आपले उंटातले जे काही वासनिक वर्ग आहे, आणि वासनिक वर्ग प्रत्येक भागामध्ये असे 10-5 वासनिक कमीत कमी असतात की संपूर्ण पंथ त्यांना ओळखतो. तसं या परिसरातलं एक वैभव आहे उल्हासदादा महाजन. खरोखर याही वयामध्ये त्यांच्या मधला जो धर्म आहे, आवडी आहे, ते फार महत्वाचे आहे. म्हणून या सर्व मंडळीला धरून, या सर्व मंडळींना बाबा या ठिकाणी सदोदित ज्ञानामृत पाजत असतात. आणि या सगळ्या मंडळींना खऱ्या अर्थानं बाबांनी देव शिकवला, धर्म शिकवला. आणि एवढंच नाही तर त्यांच्याकडून तो आचार सुद्धा बऱ्यापैकी बाबा करून घेतात. वासनिक दशेत जरी असली ही मंडळी, तरी त्यांचं खऱ्या अर्थानं संपूर्ण ब्रह्मविद्या शास्त्राचं अध्ययन या ठिकाणी चालू आहे. मला वाटते बरीचशी मंडळी आहे की ज्यांचे पाकिस्तानी झाले असतील. आणि हा इतका विद्वान असलेला वर्ग या ठिकाणी आहे. बरीचशी मंडळी या गावातली दीक्षित आहे, काही त्या मार्गावर आहेत, दीक्षा घेणारे आहेत. घेता का आज? त्या मार्गावर आहेत. आणि आज ना उद्या, उद्या ना परवा देवानी सांगितलेली 55-56 वर्ष आहेत तोपर्यंत संन्यास घेतील. आणि निश्चितपणानं त्यांना तो देव कळालेला आहे, धर्म कळालेला आहे. या ठिकाणी मी जास्तीचा वेळ न घेता या पदयात्रे करून ना ही खुर्ची द्या ना. आपण आता दररोजच ऐकलं आणि रोजचं मळत गेले कोण रडत. म्हणून आता आपल्याला बाबांचे विचार ऐकायचे आहेत. मी या ठिकाणी आमच्या सर्व संयोजक मंडळीच्या वतीने आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित माताचार्य प्राचार्य राजर बाबाजी शास्त्री सांगवी बाबांना विनंती करतो की आपण आमच्या या सर्व मार्ग पदयात्रेकरूंना आपण या ठिकाणी शुभेच्छा आणि मार्गदर्शन या ठिकाणी करावं. बाबांसाठी आणि बाबांच्या विचारांसाठी आपण धन्यवाद. जो वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्रा षडदर्शना विवशिता नकळे परात्मा तो केवी मतिला वाल्प विवेक अंशे
वर्णीन सर्व विषया कुळकार मसक्तो वर्णीन सर्व विषया कुळकार मसक्तो सर्वज्ञ श्री आज आमच्या साखळी गावाचा खरोखरच अहोभाग्याचा दिवस आहे. ज्या ठिकाणी वासनिक भिक्षुक संत महंत एकत्रित आलेले आहेत. संघ सांगात समाज प्रबोधन पदयात्रा, या पदयात्रेचे संयोजक जे आपल्याला सर्वांना अथक परिश्रमातून प्रत्येक गावाला जाऊन प्रत्येक गावातील पिढीचं प्रसाद वंदन करून देतात. खरोखर आपण या संचालक मंडळाचं ऋण आयुष्यभर फेडू शकणार नाही. आपण त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. खरोखर आमचे हे संचालक मंडळामध्ये असलेले सर्वच आमचे, त्यामध्ये रमेश दादा आहे, त्यामध्ये दत्तराज दादा आहे, त्यामध्ये मुकुंदराज दादा आहे, असे खूप खूप संत आचार्य महंत आहेत. महेंद्र मुनी आहेत, गोदव्यास बाबा आहेत, पंडितराज बाबा आहेत, मधुकर दादा आहेत, आणि काही श्याम दादा आहेत, सारंगड बाबा आहेत, मोती बाबा बी आहेत. अशा माध्यमातून सर्व संचालक मंडळ आमच्या गावामध्ये आलं. आम्ही धन्य झालो. आमच्या दादांनी आमच्यावर सांगितलं की दररोजचं मळण त्याला कोण रडण, तसंच आमची गत आहे. आम्ही उभं राहिलो की तसंच त्यांना वाटतं. परंतु आपल्यासाठी या प्रसाद मंडळाच्या माध्यमातून काही थोडं बोलावं. कारण स्वामी चक्रांनी सांगितलेलं आहे. स्वामी चक्रांचा बेलापूरवरून उदास होऊन उत्तर दिशेला निघून गेले तेव्हा स्वामींनी सांगितलं असंविधानी आपण सर्वांनी आम्ही निघून जाणार, पण असंविधानी राहिल्यानंतर आपण काय आचरण करायचं, काय वंदन करायचं, हा विधी सांगत असताना आमच्या टीकाकारांनी सांगितलंय की बहुत प्रसाद वंदन करावे, बहुत स्थान वंदन करावे, बहुत भिक्षुका भेटावे, बहुत वासनिका भेटावे. ऐसा जो करील, असा जो करेल त्याला चालता बोलता देव तो दुर्लभ आहे, तो सुलभ झाल्याशिवाय राहणार नाही. अशा माध्यमातून ही पदयात्रा आपल्या ठिकाणी या सांगवी गावात आली. आपण सर्व या पिढीचं वंदन करत आहात. या पिढीच्या देवपूजेबद्दल थोडीफार माहिती आपल्याला सांगणार आहे. या मंदिरची परंपरा जवळजवळ 200 वर्षापासून या गावाची, या मंदिरची परंपरा मानव पंथात या 200 वर्षापासून या गावात चालत आलेला आहे. या गावात प्रथम मानव पंथ नव्हता, परंतु असं परंपरेने बोलल्या जातं की जवळच महेलखेडी म्हणून गाव आहे. या गावाला हा मानव पंथ होता. इथलेच काही या परिवारातले पूर्वीचे जे सदस्य आहेत ते त्या ठिकाणी काहीतरी रोजानी सालानी काम करत होते. त्यांना तो धर्म आवडला. आवडल्यानंतर त्यांनी तो उपदेश घेतला आणि उपदेश घेऊन खडका या गावाला, एरंडल जवळ खडका आहे, त्या ठिकाणी अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानाच्या माध्यमातून या गावाला मिळालेला हा वरदान, हा धर्म चालत आला. आणि त्याच गावामध्ये हे एक महंती प्रतिष्ठा म्हणजे राजदर पिढी,
ही राजदर पिढी या ठिकाणी चालत आलेली आहे. त्याच सोबत या गावाची परंपरा खूप सुंदर आहे. कारण पूर्वीचे लोक या गावामध्ये यायचे, मार्गस्थ यामध्ये राहायचे, बरेच लोक शेवटपर्यंत या ठिकाणी राहायचे आणि प्रकृती स्वास्थ्य किंवा वार्धक्य असल्यामुळे बरेच लोक काय व्हायचे, इथं आपली देहाची जी यात्रा आहे ते संपवायची. आणि अशा माध्यमातून काही परिवार आमच्या साधू लोकांनी प्रसाद हे या लोकांना दिलेले आणि हा प्रसाद प्रत्येकाच्या घरी जे जे आहे त्यांच्या घरी होते. आता प्रत्येकाच्या घरी असताना या लोकांनी विचार केला, काय विचार केला की आपल्या घरी प्रसाद आहे, आपण त्याची व्यवस्था करू शकणार नाही, आपल्याला तेवढी जोपासना होणार नाही. दुसरी गोष्ट, आपण वंदन करू तर आपल्या पुरतं करू, सर्व दुनियेला सर्व समाजाला त्याचा लाभ होणार नाही. म्हणून मला वाटते 1986 मध्ये आमचे पेंटर मामा उल्हासदादा गावातील सर्व मंडळींनी विचार केला आणि गावातील प्रत्येक घरचा प्रसाद या ठिकाणी आला. आणि ते दत्त मंदिर आपण वाचत असताना प्रसादावर त्या दत्त मंदिराचे जे 8 जोड आहेत हे संपूर्ण या गावाचे आहेत, ते एकत्रित या मंदिरात समर्पित केले आणि हे सर्व लोकांना, बाहेरून येणाऱ्यांना, इथल्यांना सर्वांना नमस्कार होतात. हा एक उद्देश धरून या लोकांनी केलेले हे एक आहे. 5 जोड हे मंदिर आपल्या पिढीचे आहेत, 8 जोड या मंदिराचे आहेत. या माध्यमातून जी देवपूजा आहे, देवपूजेमध्ये एक ओटा आहे, तो चिंतामणी ओटा आहे पिढीचा आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विषय बसवलेले आहेत. दुसरी गोष्ट, या पिढीचं खंबे आहे, खांब आहेत. आपण पाहिलं असता हे खांब इतर खांबासारखे नाही, तर त्याला सूत खेळवलेलं असं मानवा पंथात होतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विशेष त्या खांबामध्ये आहे. आपण वंदन करत असताना, त्या वंदन करताना आपल्याला ते जाणवलं असेल की हे खंबे अशा पद्धतीचे हे बाई समोर आलेले खांब आहेत, हे सूत खेळवलेले, याच्यामध्ये अनेक प्रकारचे विशेष टाकून पूर्वजांनी तयार केलेले आहे. महत्वाची गोष्ट, या राजदर पिढीमध्ये मानवा पंथातील सुंदर असं वंदन, ज्याला भरवस स्वामी चक्रांनी ज्या ठिकाणी अवतार धारण केला, अवतार धारण करून ज्या महालामध्ये स्वामींचं वास्तव्य होतं, भरत या गावाला, या भरत या गावाला वास्तव्य असताना स्वामी ज्या महालात राहत होते ती पांढरी मूर्त दिसते आहे. ही पांढरी मूर्त त्या राजदर पिढीची आहे आणि ती खरोखर सुंदर अशी आहे. आणि मानवा पंथात फक्त 3च मूर्ती, त्या 3 मूर्तीपैकी ही एक मूर्त या सांगवी गावाला आहे. अशा माध्यमातून हे असलेलं वंदन आणि आमच्या सांगवी गावाचं कुलदैवत म्हणजे दत्तात्रय प्रभू गावाचा विशेष आम्ही काही देत नाही सहसा लोकांना, परंतु आज असं वाटलं आम्हाला की सर्वांना तो विशेष नमस्कारावा म्हणून तो विशेषही दिला. अशा माध्यमातून ही असलेली वंदनाची माहिती इथपर्यंत पोहोचवली. आपण खरोखर धन्य आहात. आपण घरदार सोडून या ठिकाणी जवळजवळ 13 दिवस आपली पदयात्रा चालते आहे. जरा आम्हाला सांगायचं खूप हे वाटतं, आम्ही सुद्धा पदयात्रा सुरू केलेली आहे, पण आमची यावर्षी 3 दिवसाची पदयात्रा आहे. पण आमचे भाग्यवान लोक काय म्हणतात 3 दिवस 3 दिवस बाहेर जायचं. खरोखर या लोकांसाठी तुम्ही टाळ्या वाजवा. 13 दिवसापासून त्यांनी घरदार संसार सोडलेला आहे. तुम्हालाही संसार आहे, त्यांनाही संसार. आपल्याला 3 दिवस पदयात्रेला खूप मोठं वाटतं. जीवनामध्ये स्वामी चक्रांनी आपल्यासाठी परिभ्रमण करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन स्वामींनी तत्वज्ञान आपल्या अंतःकरणात परंपरेने चालत टाकलं. आणि अशी असलेली परंपरा आपण जर स्वामींच्या याच्यावर आचारावर नाही चाललो
आपल्या या जीवनाला काही अर्थ आहे का, म्हणून आपण सुद्धा यांचा आदर्श घ्या आणि अशा पदयात्रेमध्ये आपणही सामील व्हा आणि या चतुर्विध साधनाचा लाभ घ्यावा अशी एक सूचना करतो आणि माझे लांबलेले शब्द संपवतो. दादांनी आम्हाला परत मार्गदर्शन करावं, त्यांच्या मार्गदर्शनाची वाट पाहतो. धन्यवाद बाबाजी. खरोखर देवीच्या देठापासून बाबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि ही शिदोरी आपल्याला घरी घेऊन जाता आली पाहिजे. नाहीतर बहुसंख्येनं आपणही पदयात्रेमध्ये आलो, अनेक पदयात्रा केल्या, पण जाताना काहीच घेऊन नाही गेलो तर मग आम्ही ही पदयात्रा काढून त्याचा जसा तसा उपयोग होणार नाही. प्रसाद वंदनाचा, स्थान वंदनाचा लाभ होणार, जसा तसा लाभ खऱ्या अर्थानं आपल्याला घ्यायचा असेल तर बाबांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्या अंतःकरणामध्ये तेवढा ओलावा तळमळ असणं. का तर तुम्ही खरोखर घरदार सोडून सगळं या ठिकाणी आलात आणि इथं आल्यावर इथून काय घेऊन जायचं हे आपल्या तुमच्या हातात आहे. सांगत असताना महत्वाची गोष्ट मी तर म्हणेन बाबा, संपूर्ण मानभाव पंथाच्या इतिहासात खऱ्या अर्थानं सांगली गावाने का वेगळा इतिहास आमच्या पंथासमोर ठेवला असेल. कारण लोक दान देतात, पैसे देतात, पंक्ती करतात, कपडे देतात, सगळं देतात, पण प्रसाद मात्र कोणीच आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मंदिरामध्ये दिलेला माझ्या तरी काही आलेला नाही. आणि खरोखर जे कोणी माणसं या ठिकाणी असतील, ज्या महिला या ठिकाणी असतील की ज्यांच्या घरून प्रसाद दिला, लक्षात घ्या, देवाने इंद्रभटाला फुटा प्रसाद दिला आणि देवाच्या पश्चात स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यानंतर मानभाव पंथामध्ये जेव्हा देवाने सांगितलं की बाबा हो, इथून पुढे तुम्हाला खऱ्या अर्थानं येतीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आदी करुणी नमस्करणीय किंगा. इंद्रभटांना फुटा प्रसाद देत असताना याला प्रत्येक दिवसाला तुम्ही दररोज या प्रसादाला वंदन करा. आधी एक पुष्प वाहिजे, सकृत सेविजे, अति यत्न कीजे, हा विधी लिहिला आणि सांगितलं की प्रसाद सेवेत पुरुष धर्मी दक्ष होत. या प्रसाद सेवेचं इतकं महत्व आहे, आपल्याला गंध चढलेला आहे, मलिनत्व आलेला आहे. ही प्रसाद सेवना केल्यामुळे, वंदन केल्यामुळे आपले रज तम दूर होत असतात. इतका महत्वाचा हा प्रसाद आहे आणि तो प्रसाद ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं मंदिरात दिला तो निश्चितपणानं भाग्यवान आहे. ध्यानात ठेवा, तुमच्या घरामध्ये येऊन कोणता वासनिक प्रसाद करणार नाहीये. लक्षात घ्या, कोणता साधू तुमच्या घरामध्ये येऊन प्रसाद वंदन करणार नाहीये. पण मंदिरामध्ये आल्यानंतर प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला किंवा सणावाराला, आषाढी एकादशीला, नवरात्रीला या ठिकाणी निश्चितपणानं ही देवपूजा सोडल्या जाते आणि त्याचं गोमत घर बसल्या तुम्हाला भेटतं. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी तुम्ही निमित्त झाला. येणाऱ्या पिढीचा जरी समजा खऱ्या अर्थानं वसावासा असेल, आमच्या घरचा प्रसाद आहे, पण दिला तुम्ही ना, म्हणून तुम्हाला ते निमित्त गोमटा असा आहे किंवा ज्या वेळेला जी जी मंडळी प्रसाद करेल, वंदन करेल, त्यातला 10% 20% भाग निश्चितपणानं घर बसल्या तुम्हाला भेटतो आहे. म्हणून ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा वसा वर्षा खऱ्या अर्थानं आपल्याही कदाचित आपल्या गावामध्ये किंवा आपल्याकडे जरी असेल तर आपणही हा सुंदर असा विचार केला पाहिजे. कारण या गोष्टीतून खऱ्या अर्थानं धर्म वाढणार आहे, या गोष्टीपासून एक नवीन प्रेरणा मिळणार आहे आणि जेणेकरून खऱ्या अर्थानं आपल्याला ऊर्ध्व गतीला जर जायचं असेल तर त्यासाठी खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी तितक्या महत्वाच्या आहेत. मग त्यावेळेला तो इंद्रभटांना विधीपूर्वक हा फुटा दिल्यानंतर जेव्हा स्वामींच्या पश्चात
माईन भट्ट तो फुटा मागण्यासाठी गेले. इंद्र भट्टाने नकार दिला. नाही नाही, हा गोसावी मध्ये प्रसन्न होऊन दिला, मी देणार नाही म्हटले इंद्र भट्ट. ही वार्ता आचार्यांच्या कानावर गेली. आचार्य म्हणाले, अरे फुटा काय त्याच्या बापाचा, फुटा गोसाव्यांनी जरी त्याला दिला पण आशिक्या परमार्गाच्या हेतून दिला. म्हणून स्वतः आचार्य त्या इंद्र भट्टाजवळ गेले आणि त्याला सांगितलं की बाबा, हा फुटा काही तुला एकट्याला दिला नाही, दिला तुला पण सगळ्या मार्गासाठी परमार्गाच्या हेतूने तुला दिला. तो फुटा इकडे घेऊन ये. मग इंद्र भट्टाने तो फुटा आचार्यांच्या हातामध्ये दिला. त्याचे 2 भाग केले. अर्धा फुटा इंद्र भटांना दिला. दुसरा जो अर्धा भाग होता फुट्याचा, तोही इंद्र भटांच्या हातामध्ये दिला. आणि दिल्यानंतर मग आचार्य त्या इंद्र भटांना म्हणतात की आता हा अर्धा भाग तू तुझ्या हाताने प्रसन्न होऊन प्रसन्न मनोधर्माने मला दे, मार्गासाठी दे. तेव्हा इंद्र भटांना सुख वाटलं. अगोदर आचार्यांनी सगळा फुटा आपल्या हाती घेतला, नंतर 2 भाग केले, दोन्ही भाग त्याच्या हातामध्ये दिले आणि परत सांगितलं की याच्यावर तुझा अधिकार होता, म्हणतो ना, तू तुझ्या हाताने प्रसन्न मनोधर्माने दे. इतक्या आवडीपूर्वक मनोधर्माने अंतःकरणात समाधान वाटून इंद्र भट्टांनी तो अर्धा भाग आचार्यांना दिला आणि दिल्यानंतर 2 साष्टांग दंडवत घातले. हा विधी लक्षात घ्या. कधी कधी काय होतं, आपण एखाद्याला विशेष मागतो, मागून घेतला तो नव्हे. वंदन केल्यानंतर तुम्हाला जसा जसा लाभ होणार नाहीये, ध्यानात ठेवा. तुम्हाला प्रसन्न होऊन जर कोणी एखाद्याने विशेष दिला आणि तो वंदन करा, त्याचा लाभ वेगळा आहे. मग चोरून जर घेतला तर त्याचा लाभ होईल का? आपण चोर नाही, पण कधी कधी मनात कलुषित भावना उत्पन्न होते की नाही. आणि देवाबद्दल याच्याबद्दल चांगला विषय दिसला, बांधणी नमस्कारी असलेली दिसली किंवा जुना प्रसादवत विषय दिसला, माणसाला मोह आवडत. म्हणून असं कदाचित जर आपल्या मनामध्ये आलं, आता माझ्याही मनात कधी कधी येतं बरं का बाबा, लई सुंदर विषय दिसला की बाबा हा विषय जर आपल्याला भेटला चोरून घ्यावा असं ना येत बरं का, तुम्हाला वाटत माझ्या मनात येत. तर हा विषय जर बाबांनी जर प्रसन्न होऊन दिला तर किती चांगलं होईल असं मला वाटतं, असं मनात येतं. पण शक्यता कमी असते. तसा विशेष इतका सुंदर जो आपल्याला हवा वाटतो तो विशेष कोणी देणार नाही. बाबा देखील कदाचित बाबांचं उदाहरण आहे. आणि बाबा आमचे गुरु पण आहेत. तुम्हाला सांगितलं बा, मी जवळजवळ 3-4 वर्ष बाबांच्या सन्निधानात राहून संस्कृतचं अध्ययन केलं. बाबा गुरु आहे. आज जरी नाही तरी कदाचित काही 6-5 वर्षाने कधी आलो तर बाबा म्हणतील, भाऊ हे घे, राहू दे, तू पण काय नमस्कारच करणार आहे, भेटेल कदाचित, सांगता येत नाही. म्हणून सांगत असताना तुम्हाला हे सांगावं असं वाटतं की बाबा हो, कदाचित तुमच्या मनात अशी भावना जर कधी आली ना, ठेवून घेऊ नका. लक्षात घ्या, तो वंदन करूनही उपयोग होणार नाही. कधीच कुठेही गेला ना तर आपल्याला ही गोष्ट जिंदगीत कधी करायची नाही की बाबा एखादा विषय उचलला, खिशात घातला, घेऊन गेले, कळाल्यावर तर बदनामी तो भाग वेगळाच वेगळा, पण त्याचा लाभही तुम्हाला होणार नाही. ह्या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं जीवनामध्ये चांगलं बोलायचं. कोणाचा रुपया ठेवून घेऊ नका. एखाद्याकडून तुम्ही घेतलेले 1000-500 रुपये त्याला माहित नाही, किंवा कधी कधी आता एखाद्या वेळेस होतं असं, काही लोकांचं कसं आहे, हौशे गौशे नवशे सगळ्या प्रकारचे लोक यात्रेत येतात. एखादी कोणाला किती मौल्यवान वस्तू सापडली ना तर ठेवून घेऊ नका. त्याचा भोग तुम्हाला भोगावा लागणार आहे. आलं का लक्षात? पैठणला स्वामींचं वास्तव्य होतं. 2 बाया दररोज स्वामींच्या दर्शनाला यायच्या. एक दिवस रात्री त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये एक झाड दिसतंय, झाडाच्या बाजूला एक खड्डा दिसतोय आणि त्या खड्ड्यामध्ये बैल पाय खोलतोय.
आणि या बायांना बोलतोय, काय म्हणतोय, आई मला मरण येत नाही, तुम्ही गोसावी यांच्या एका दर्शनाचं पुण्य मला द्या, मी या नरक योनीतून मुक्त होईल. असं प्रत्यक्ष तो बैल त्या बायांना रात्री स्वप्नामध्ये बोलला. आणि बोलल्यानंतर सकाळी त्यांना आठवलं, सगळं स्वप्न पडलेलं, सूचक पडलेलं आठवलं. आणि त्यांनी बघितलं तर खरोखर झाड दिसलं, खड्डा दिसला, खड्ड्याच्या आतमध्ये बघितलं तर बैल दिसतोय. आता मात्र घाबरल्या, स्वामींकडे आल्या आणि स्वामींना घडलेला वृत्तांत सांगितला की बाबा असं असं मला स्वप्न पडलं आणि प्रत्यक्षात तसंच होतं. स्वामी त्या बाईला म्हणतात, मग तुम्ही एका दर्शनाचं पुण्य दिलं का? त्या अगोदर स्वप्नामध्ये तो बैल काय म्हणाला त्या बाईला, आई मी पूर्वी ब्राह्मण होतो, माझं ओझं दुसऱ्याच्या ओळीला गेलो आणि आता मला मरण येत नाही. पदयात्रेत आपणही आपलं ओझं दुसऱ्याच्या खांद्यावर देताना नाही, हा एक भाग झाला. दुसरा भाग, आई मी पूर्वी एका व्यापाऱ्याच्या 2 आसू बुडवल्या, 2 आसू बुडवल्या, त्यामुळे मला बैल योनीला जावं लागलं आणि आता मी मरण मागतोय पण मला मरण येत नाही. तुम्ही मला गोसावी यांच्या एका दर्शनाचं पुण्य द्या. मग आपण कोणाकोणाची किती ठेवले देऊन टाका, माझ्याकडे दिले तर मी त्यांना पोच करत. मग स्वामी त्या बायांना असं म्हणतात की बाबा मग तुम्ही एका दर्शनाचं पुण्य दिलं का? तेव्हा ते म्हणले की नाही नाही दिलं नाही, आमचं उन्हा होणार नाही का, आमचं कमी नाही होणार. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई एका दिव्यापासून 1000 दिवे लाविले तरी काही पहिल्या दिव्याचा प्रकाश होणार होय. एका मेणबत्ती पासून तुम्ही यात्रेमध्ये 100, 200, 500 मेणबत्त्या लावता, पहिल्या मेणबत्तीचा उजेड कमी होतो का? बाई पुण्य देता पुण्य वाढेची, देता घेता दोन्ही कुळे उद्धरती. ध्यानात ठेवा, तुम्ही पदयात्रेत आले, या मंडळींनी तुम्हाला आवडीपूर्वक जेव घातलं, तुम्ही जर त्या ठिकाणी भोजन केलं तर तुम्हालाही त्याचा लाभ आहे आणि यांना तर आहेच आहे, तुम्हालाही त्याचा लाभ. किती विको होईचे हे देवाचं सूत्र आहे. ते आवडीपूर्वक तुम्हाला खाऊ घालतायत, तुम्ही ते आवडीपूर्वक सेवन केलंही पाहिजे. लक्षात ठेवा. नाही तर कोणी कोणी काही काही लोक असं तिसरं मत मांडतात, बाबा पदयात्रेला गेलो, पायी पायी पदयात्रा केली, एवढा देव धर्म केला, ते इथं खाल्लं, आपलं सारं पुण्य त्यालाच गेलं, आपल्या हाती पदरी काय पडलं. असं त्या काही काही लोकांचं मत आहे, त्यांना हे प्रमाण आहे. ध्यानात ठेवा, पुण्य देता पुण्य वाढे. नाही जेवला तर उलट तुम्हाला माई भट्टांची स्मृती. ध्यानात ठेवा, माई भट्ट लीळा शोधत असताना उमाईशाकडे गेले, त्यांनी अभ्यागत वृत्ती केली, खीर बनवली आणि त्या ठिकाणी खीर बनवली आवडीपूर्वक माई भट्टांनी खाल्ली. माई भट्ट म्हणाले, बा गोसावी यांनी प्रसाद म्हणून दिलेला लाडू आहे, तो लाडू जर मला द्या थोडी तर मी खाईल. मग त्यांनी काय केलं, लाडूची जी छुरी होती ती त्या खिरीमध्ये टाकली. माई भट्टांनी तेवढे ते एक एक शेव उचलून खाल्ली आणि जेवण न करता तिथून निघून गेले. ही गोष्ट आचार्यांना कळाली. आचार्यांना कळाल्यानंतर आचार्यांनी माई भट्टांना शिक्षा पण केलं आणि परत त्यांच्या ठिकाणी पाठवलं. जा, गोसावी यांचा मनोधर्म होता आणि एखादा जर तुम्हाला आवडीपूर्वक खाऊ घालतोय ना, तुम्ही त्याच्यासोबत असं नाही वागू शकत, तुम्हाला दोष लागेल. ध्यानात ठेवा. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी परत गेले, प्रसव मोडला, दुःख केलं आणि परत त्यांनी स्वयंपाक बनवून माई भट्टांना खाऊ घातलं. त्यांचं मन समाधान झालं, संतृप्त झालं.
मग पुढे जाऊन जर आपण एखाद्याचं मन दुखवत असाल तर आपल्याला फायदा होईल का? नाही. त्यासाठी महत्वपूर्ण आहे की या गोष्टीचा विचार करा. याच्यातला मतिदार तर मी हा सांगत होतो की बाबा हो, कोणाचा रुपया आपल्यावर कर्ज असेल तो सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही. या जन्मातलं दिलेलं घेतलेलं या जन्मात फेडून टाका, नाही तर दुसऱ्या जन्मात. गोष्ट पटली? हा, गोष्ट पटली वा खरी गोष्ट, बरोबर. नाहीतर मग आपण म्हणतो ऋणानुबंध कसा चालत येतो. काही गेलं नाही देणं नाही, भांडण दुसऱ्याचं जण आपल्याच मुस्कटात ठेवून निघून जातो. भांडण दुसऱ्याचं आपण म्हणजे त्याला एक मार खातो निघून येतो. आणि काही घेणदेण नाही. कसं घेणदेण नाही? मागच्या जन्मीचे ऋण आहे ना भाऊ, ते फेडा लागेल ना. हा, नाही तर कधी कधी एखादा खिसा मारून जातो. सगळे लोक पदयात्रेला आपला खिसा मारला, ते ऋण आहे. आता आमच्या एका बाईची एक अंगठी गेली पदयात्रेत, कोणतरी तुम्ही घेतलेली आहे, मला मालूम आहे ना. पण आज प्रवचन झाल्यावर मग मात्र ऑटोमॅटिक पालखीत येणार आहे एवढं मला माहित आहे. कारण ठेवून घ्यायची नाही आपल्याला. कुठं भेटणार आहे तो, कुठं काय कमी केले देवाने तुम्हाला सांगा, विचार करा. काही कमी केले का? कशाला कोणाचं आपण आलो कशासाठी, काय तो करतोय काय, हा विचार कमी करा. कदाचित जर तिथंच राहिले असेल तर तिकडूनही आपल्यापर्यंत येईल. पण जिथं घेतलेली आहे ती आपली पालखीमध्ये रात्री कधी तुम्ही ठेवून द्या, बरोबर. जर तुमची पदयात्रा सफल झाली, त्यांना ठेवा. देवपूजा संपली ना, म्हणून अशा पद्धतीने खरोखर आपल्याला या वर्षी या पदयात्रेमध्ये आपला जास्तीत जास्त फायदा आहे. कारण तुम्ही गाड्या काढता, आमचे मामा दरवर्षी गाडी काढतात. कुठे गेले संतराजाला? 250 लोक या वर्षी किती होते? 200 लोकांचा जत्था आषाढी एकादशीच्या निमित्तानं स्थानवंदन करत करत. आता वय आहे त्या माणसाचं फिरायचं, पण धर्म कार्य काही कसली अपेक्षा न करता सगळ्या लोकांना घेऊन 2-2, 3-3 गाड्या ट्रॅव्हल्स हे ते घेऊन संपूर्ण महाराष्ट्र वंदन करून शेवटी बीजगावला येऊन मग घरी जातात. स्थान कधी करू शकता, लक्षात ठेवा. प्रसाद वंदन देवपूजा ही तुम्हाला या यात्रेच्या निमित्तानं, पदयात्रेच्या निमित्तानं, नाहीतर मग कधी कधी काय होतं, मग तुम्हाला काय करता येते म्हणून एखादं समजा अशी कर्दम आम्ही सोडतो तर अंदाज. पण तसं नाही. एवढी संचालक मंडळी आलेली आहे, बाबांना विनंती केली, बाबांना सांगितलं बाबा आवश्यक तत्वे आम्हाला आपली जी देवपूजा पिढीची करवा. बाबांनी काय सांगितलं, बाबा आम्ही हा दत्त प्रभूंचा विशेष कोणाच्या हातात देत नाही, पण आज पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी वंदन करायला भेटला, ध्यानात ठेवा. म्हणून जी प्रसाद व देवपूजा या भागात आहे, ती देवपूजा तुम्हाला यावर्षी पदयात्रेत आल्यामुळं आज मला आमच्या शेलूच्या अर्चनाबाईचा फोन आला. बिचारी फोनवर रडत होती. म्हणले बाबा आता कधी नंबर लागेल आपल्या पदयात्रेचा, एवढी सुंदर देवपूजा आम्हाला कधी करायला भेटत. ही तळमळ पाहिजे. कर्म तुम्ही जोडून ठेवताना देवाने सांगितलं, जीव क्षणा एका माझी ते एक आपदवी आपण अशी जे जन्माचा सहस्त्री निस्तरून असेल. हजारो जन्म घेतले तरी एका क्षणात केलेलं कर्म फिटत नाही. 1000 जन्मात एखाद्या रस्त्याने डोंगर पेटून घेतात ना काही लोक, पिढी वाटेल साडी दिली फेकून गेला ना डोंगर जळून. हजारो लाखो जीव जंतू मेले, ते भोगावं लागते. पण असे कर्म जोडून ठेवलेले कुठे भेटतात? त्यासाठी देवानी सांगितलं सोपा उपाय, अप्राप्ती निमित्तचे दुःखे कर्माची या राशी नासती. शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. अप्राप्ती जर भावली, जशी त्या अर्चनाबाईनं भावली, बाबा मला कधी कधी देव होईल, कधी कधी मला प्रसाद करायला भेटतील, एवढ्या साधूचं दर्शन मला कधी होईल,
याला अप्राप्ती म्हणतात. ती तुम्ही बसल्या जागी घरी जरी भावली ना तरी कर्माची राशी, एक रास नाही, एका रास कशाला म्हणतात? रास आडगावकर धान्याची रास, गव्हाची रास. एका राशीतले तुम्ही गहू मोजू शकता का? घरी गेल्यावर मोजून दाखवा. मोजू शकतो का एका गव्हात राशीमधले गहू? मग एका राशीतले गहू मोजू शकत नाही तर देव म्हणतात कर्माची राशी म्हणजे ढिगच्या ढिग तुमचे कर्माचे जोडून ठेवलेले कशानं? अप्राप्ती भावल्यानं नसतात. मग पहा बरं किती सवलत आहे, किती फुकट आहे. याला काय रुपया खर्च करायची गरज आहे का? महेंद्रमणी म्हणतात विडे ठेवत नाही, ताट फिरवलं तर साऱ्या लवंगात लवंगात. मग आता याला काही खर्च करायची गरज आहे का? फुकट. फक्त अंतःकरणामध्ये तुमचं दुःख किंवा त्याबद्दल तळमळ असली ना तर ह्या साऱ्या गोष्टी खऱ्या अर्थानं सुलभ होतात. आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत. आता विशेष करताना लोकांना इतकी गडबड. आता महेंद्रमणी हे ते बोलले बाबा पुरुष मंडळी बघा बायाला एवढा वेळ लागला, पुरुष तर झाले, बाई फिरून आले, सगळं झालं बरोबर. पण महिलांची देवपूजा होताना शांततेत किंवा काहीतरी समजा भावनिक असतात. आणि तो महिलांचा एक विशिष्ट म्हणजे हे आहे की थोड्या धार्मिक भावनिक महिला असतातच, पण थोडं अजून ते आपल्याला भावनिक होता आलं पाहिजे. विशेष केल्यावर घेतला ठेवला नको. तो विशेष कमीत कमी आपल्या कपाळाला इतक्या वेळ लावायचा आहे. आता पदयात्रेत नाही तर बाबांनी सांगितलं माईकवर म्हणून तुम्हाला चला चला म्हणल्यावर नाही थांबा. हे लोक नाही थांबा घरी गेल्यावर तुम्हाला वेळ आहे ना, काही काम आहेत का दुसरे? अशी कामं तर आहेत, पण जेवढा वेळ देवासाठी काढला ना, आता त्या इकडून नमस्कार तिकडून नमस्कार. तुम्हाला माहिती नाही हा विशेष कुठला आहे? परमेश्वर अवताराच्या पवित्र सेवा संबंधास माझा दंडवत. कमीत कमी 10 सेकंद तर कपाळाला लागतो ना म्हणायला. एवढा वेळ लावायचा, परत दुसऱ्या बाजूला करायचा, परत तिसऱ्या बाजूला करून मग तो विशेष ठेवायचा. घेतला ठेवला झाले. याला विशेष बंधन म्हणत नाही. म्हणून अशा पद्धतीने जर कोणी विशेष वंदन करेल शांततेत, त्या विशेष वंदनामुळे सुद्धा तुमचे कर्म नसतात हे मला सांगायचं आहे. विशेष करिता नमस्कार नासती दोषाचे गिरीवर. विशेष नमस्कार अशा विधीपूर्वक नमस् केल्याने दोषाचे गिरीवर, गिरी म्हणजे पर्वत, पर्वता एवढाले दोष तुमचे विशेष वंदन केल्यामुळे नासून जातात. आता तुम्ही एक डोकेबाज असे माणसं आहेत बाबा, हे म्हणतात आता इकडं जर कर्म केले हाणल्या लोकांना राहता, संध्याकाळी विशेष तर करणंच आहे आम्हाला. आमच्या गिरीवर नाचल्या जातात शिवाजीराव, पर्वता एवढाले दोष नाचल्या जातात. बाबांना सांगितलं विशेष केल्यामुळं. इकडं लोकांना शिव्या द्या, मारामाऱ्या करायच्या, सगळं नाही. प्रल्हादराव अजिबात नाही. जे अनावधानाने असे दोष आपल्याकडून असंख्य होतात, जाय 22 दोष आहे, 62,000 दोष जे आपल्याकडून होतात, ते विशेष नमस् केल्याने, अप्राप्ती भावल्याने. नाहीतर एखाद्याला लात मारायची, दंड होतो, त्याच्या मनात जाईल का? करून पाहावर. सहज लात लागली त्याला दंडच म्हणला तुम्हाला, बरोबर ठीक आहे, जाऊ दे, काय हरकत नाही. लागली असं गडबडी, लात मारायची जाणून बोलून दंड नाही नाचल्या, त्याच्या मनातलं जाणार नाही. म्हणून सांगण्यासारखं खूप काही आहे. बाबांनी सांगितलं देवपूजा संपली आणि आता आपल्याला इथून पुढे
खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आता आपण 1-2 मिनिटं संघ सांगात समाज प्रबोधन यात्रा आमच्या गावात आली, पण आम्ही पूर्णपणे आपली व्यवस्था करू शकलो नाही, कारण मंदिर छोटं आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावही छोटं आहे आणि त्यामुळे आपली व्यवस्था थोडी बस स्टँडवर आमच्या अल्पशा प्रयत्नाने केलेली आहे. त्यामध्ये कदाचित आमची त्रुटी राहीलच, म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी आपल्या समोर एकदा क्षमा मागतो. आता आपल्याला सर्वाला बस स्टँडवर जायचं आहे. पहिल्या याच्यात आपले जेवण आहे, तिथं पुरुषांची व्यवस्था आहे. थोडंसं पलीकडं आपल्या भगिनींची आणि संतांची व्यवस्था आहे. जवळजवळच आहे, काय अंतर नाही, परंतु जागा कमी असल्यामुळं आमची ही अव्यवस्था आहे. ते आपण स्वीकारून करून घ्यावी आणि असेच आम्हाला लाभ द्यावे असं परमेश्वराजवळ प्रार्थना करतो.